70 तास काम करा, कुणी म्हणतं 90 तास। नारायण मूर्ती पुन्हा काय म्हणालेत? इन्फोसिसचे सहसंस्थापक NR नारायण मूर्ती यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता। मेहनत ही वैयक्तिक निवड आहे, ती कधीही लादता कामा नये असं त्यांनी स्पष्ट केले आहे। मूर्ती यांच्या मते लोकांनी स्वतःच्या कामावर आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि जीवनात पुढे जाण्यासाठी कामाप्रती समर्पणाचे महत्त्व विचारात घेतले पाहिजे। मुंबईतील IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मूर्ती यांनी आपला वैयक्तिक अनुभव सांगितला। मी सकाळी 6:30 वाजता ऑफिसला जायचो आणि रात्री 8:30 वाजता ऑफिसमधून बाहेर पडायचो। ही वस्तुस्थिती आहे। गेली 40 वर्ष मी हे काम करत आहे। ते निर्णय माझे वैयक्तिक होते। हे असे मुद्दे आहेत ज्यावर आत्मपरीक्षण करता येते, निष्कर्षापर्यंत पोहोचता येते आणि हवे ते करता येते। काम आणि जीवन संतुलनावरून वाद सुरू असताना मूर्ती यांनी हे वक्तव्य केलं आहे। गेल्या वर्षी नारायण मूर्ती यांनी या वादाला तोंड फोडले होते। काही महिन्यांपूर्वी त्यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याची शिफारस केली होती। भारताची उत्पादकता जगात सर्वात कमी आहे। आपल्या तरुणांनी म्हणावे, हा माझा देश आहे, मला आठवड्याचे 70 तास काम करायचे आहे। या वक्तव्यानंतर नारायण मूर्ती यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका करण्यात आली होती। मात्र अन्य काही व्यावसायिकांनी नारायण मूर्ती यांच्या सुराशी जुळवून घेत अधिकाधिक काम करण्याचा आग्रह धरला आहे। नुकतेच लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन SN सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे आणि रविवारीही काम करण्यास संकोच करू नये असं म्हटलं आहे। लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन SN सुब्रमण्यम म्हणाले होते की मला खेद आहे की मी तुम्हाला रविवारी कामावर आणू शकलो नाही। जर मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकलो तर मला आनंद होईल, कारण मी रविवारी काम करतो। तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ पाहू शकता? बायका किती वेळ नवऱ्याकडे बघू शकतात? हे सगळं सोडा, ऑफिसमध्ये येऊन तुमचं काम करा। यानंतर इंडस्ट्रीत वर्क लाईफ बॅलन्स बाबत वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडली जात आहेत। RPG एंटरप्राइजेसचे चेअरमन हर्ष गोयंका यांच्या मते ही यशाची रेसिपी नाही तर थकवा आहे। बरं, हे माझं मत आहे। त्याप्रमाणे ITC लिमिटेडचे चेअरमन संजीव पुरी यांनी नुकतेच सांगितले की कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी आणि त्यांचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी सक्षम करणे कामाच्या तासांच्या संख्येपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे।